थायरॉइड जो आजार आहे हम्म, तो एकतर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं हम्म, आणि याला कुठे ना कुठे आपली आजची जी झालेली लाईफस्टाईल आहे ती पण कारणीभूत आहे. आता त्या पेशंटला मेडिसिन्स आपल्या होमिओपॅथीच्या बंद करून जवळजवळ 8 ते 10 महिने झाले. त्यांना परत कोणताही थायरॉइडचा त्रास झालेला नाहीये. हम्म, आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण असं नाही की आपले मेडिसिन्स बंद केले तर आपण पेशंटला लगेच बंद करतो. आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो बरोबर. 6 मंथमध्ये. थायरॉइड, पीसीओडी आणि इनफर्टिलिटी या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, जे डिसीज आहेत, ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. कारण हे तिन्ही पण हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकतात. इनफर्टिलिटीमध्ये काय होतं की इनफर्टिलिटी तुम्हाला तेव्हा येते की ज्यावेळेस पीसीओडीमध्ये प्रॉब्लेम असेल. म्हणजे थायरॉइड नंतर पीसीओडी, बरोबर. पीसीओडी नंतर इनफर्टिलिटी. Infertility. असंही सांगितलं जातं की फक्त पीसीओडी किंवा पीसीओएस असेल तर एक पिरियड्सची गोळी आपण घेतली, ते पिरियड्स आणले की झालं. तर नाही, हे याच्या व्यतिरिक्त पण एक उपाय आहे, तो होमिओपॅथीमध्ये. नमस्कार, मी प्रिया. डॉक्टर बोलतोयच्या आजच्या आपल्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत खास चर्चेसाठी आहेत डॉक्टर विक्रांत शिंदे सर. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज आपल्या राजोद्धा टॉक्सच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला. सरांची ओळख सांगायची झाली तर सर हे कन्सल्टिंग होमिओपॅथ आहे. म्हणजे अर्थात त्यांची होमिओपॅथीमध्ये मास्टरी झालेली आहे आणि थायरॉइड, पीसीओडी आणि इन्फर्टिलिटी या 3 विषयामध्ये ते सखोल मार्गदर्शन करतात. आणि आज खरं तर याच 3 विषयांवर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सरांशी बोलून. सगळ्यात आधी तर सर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की लोकांचा गैरसमज असा होतो की आयुर्वेद आणि होमिओपॅथी एकच आहे. मग हे खरोखर एक आहे की यामध्ये कोणता नक्की फरक आहे? सर्वात आधी थँक मला इथं पॉडकास्टमध्ये तुम्ही बोलवल्याबद्दल. त्याबद्दल मी आभारी आहे. आता राहिला प्रश्न तुमचा, हा. की लोकांची गल्लत होते होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक ह्या एकच. काही वेळेस कन्सिडर केलं जातं की होमिओपॅथी जरी असेल तर त्याला आपण आयुर्वेदिकच म्हणतो. कन्सेप्ट एकच आहे. म्हणजे बोल प्लांट आपण जसं आयुर्वेदिकमध्ये बनलं, जे ट्रीटमेंट दिले जातात की नॅचरल बेस्ड आहे, कन्सेप्ट तीच आहे. फक्त थोडाफार चेंजेस इथे आहे की होमिओपॅथीमध्ये आपण बेसिकली ॲनिमल किंगडम असेल, व्हेजिटेबल किंगडम्स असतील, मिनरल किंगडम्स असतील, म्हणजे अगदी सोनं, चांदी यापासून सुद्धा मेडिसिन्स बनवले जातात. तर आयुर्वेदिकमध्ये ॲज होल प्लांटपासून मेडिसिन बनली जाते. एखादा काढा असेल किंवा एखादं रूट असेल, ते पूर्ण त्याच्यामध्ये यूज केला जातो मेडिसिन्स बनवताना. पण होमिओपॅथीमध्ये जर स्पेसिफिक त्या प्लांटचा जो एक स्पेसिफिक इम्पॉर्टंट जी घटक आहे, जो एक मेडिसिन आहे, तेवढाच एक्स्ट्रॅक्ट काढला जातो आणि त्याच्यापासून मेडिसिन बनवली जाते. ऍक्च्युली जी होमिओपॅथीचा जो बेस आहे हा जर्मन मेडिसिन्स म्हणजे जर्मनीमधून आलेला आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्वदेशी स्वदेशी ठीक आहे, स्वदेशी पण आहे, बट ह्याचा जो उगम आहे तो जर्मनीमधून झालेला आहे. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी ही फाउंडेशन जी आहे ती फाउंड केलेली आहे, याचा शोध लावलेला आहे. बर. आणि भरपूर वेळा कसं होतं सर की एखादा आजार सुरू झाला की लोक अगदी सर्रास म्हणतात की आता आयुष्यभर हा काय आपली पाठ सोडत नाहीये हा आजार. मग अशी तुमची कुठली उदाहरणं आहेत का की होमिओपॅथीमुळं त्यांचा आयुष्यभराचा आजार हा खरोखर आटोक्यात आलाय किंवा नाहीसाच झालेला आहे? बरेच उदाहरणं आहेत. आपण एखादं बघतो की मॉडर्न सायन्समध्ये एखाद्या डिसीज बद्दल ट्रीटमेंट घेण्यासाठी एखादा पेशंट गेला तर त्यांना सांगितलं जातं की ही मेडिसिन तुम्हाला लाईफ टाईम घ्यावी लागेल, तुम्हाला पर्याय नाही. पण होमिओपॅथीमध्ये ॲक्च्युअली तिथे मेडिसिन्स आहेत आणि ते क्युअर पण होतात. जे डिसीज त्यांना सांगितलेले की हे तुम्हाला लाईफ टाईम मेडिसिन्स घ्यावे लागतील, तर हे क्युरेबल आहे, क्युअर होतात. हे कशामुळे शक्य आहे? तर होमिओपॅथीचं जे तत्व आहे, जे बेस आहे, हा पूर्ण वेगळा आहे. होमिओपॅथी तुम्हाला सांगते की लाईक क्युअर लाईक, म्हणजे शरीरामध्ये एखादा आजार तयार झालेला आहे, तर तो सेम आजार थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये आपण त्या पेशंटच्या शरीरात तयार करतो, जे एक्सटर्नल मेडिसिन्स देतो. म्हणजे जो पहिला जो आजार आहे तो छोटा आहे आणि जो दुसरा आजार आहे तो थोडासा मोठा आहे. म्हणजे जो दुसरा आजार आहे तो पहिल्या आजाराला संपवून टाकतो. त्याच्यामुळे जो साईड इफेक्ट आहे तर त्याच्यामध्ये कोणताही साईड इफेक्ट येत नाही. लाईफ टाईम इथे जो प्रश्न आहे की लाईफ टाईम मेडिसिन सांगितले जातात, कारण मॉडर्न मेडिसिन्समध्ये एक द एंड आहे की याच्या पुढे काही नाहीये. आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर फिवर असेल, ॲलर्जिक रायनायटिस असेल. आपण ॲलर्जिक रायनायटिसचं एक एक्झाम्पल घेऊया. ॲलर्जिक रायनायटिसमध्ये मॉडर्न सायन्समध्ये तुम्हाला फक्त सर्दी थांबवण्यासाठी
किंवा अँटीहिस्टॅमिन्स मेडिसिन्स दिल्या जातात. पण होमिओपॅथीमध्ये ॲलर्जिक रायनायटिस ह्या पेशंटला का झालेला आहे, त्याची टेंडन्सी आहे का, किंवा ह्याला अगोदर कोणतं इन्फेक्शन होऊन गेलेले का, जेणेकरून या माणसाला किंवा या पेशंटला ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास होतोय. स्पेसिफिकली त्या माणसाला धुळीमध्ये जास्त त्रास होत असेल, किंवा एखादा स्ट्रॉंग परफ्यूम मारल्यानंतर त्याला जास्त त्रास होत असेल, दिवसा होतोय जास्त किंवा रात्री होतोय. एक स्पेसिफिक असं त्याच्यामध्ये खूप सखोल स्टडी केला जातो होमिओपॅथीमध्ये, आणि त्याच्यानुसार ह्या वेगळ्या वेगळ्या मेडिसिन्स, आज होमिओपॅथीमध्ये 3,000 ते 3,500 मेडिसिन्स आहेत. एकट्या फिवरसाठी ह्याच्यामध्ये खूप सारे मेडिसिन्स आहेत, की एक स्पेसिफिक जर एक पेशंट असेल ॲलर्जिक रायनायटिससाठी, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, की एका पेशंटला, मी ॲलर्जिक रायनायटिसचा जो पेशंट आलाय त्याला आणि दुसऱ्या ॲलर्जिक रायनायटिसच्या पेशंटला सेम रेमेडी नाही दिली जात. ह्या जे कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आहेत, ओव्हरऑल पेशंटचा जो मानसिक जो जे मानसिक कॉन्स्टिट्यूशन आहे, किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी असतील, त्याची आवड नावड, त्याला त्रास कोणत्या दिवशी जास्त होतो, किंवा कशामुळे जास्त त्रास होतो, गोड खाल्ल्यामुळे त्रास होतो किंवा थंड पाणी पिल्यामुळे त्रास होतो, या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन एक स्पेसिफिक सिमिलम मेडिसिन जे निघते ती त्या पेशंटला दिली जाते. आता ॲलर्जिक रायनायटिसमध्ये ज्या पेशंटला मीठ जास्त आवडतं त्या पेशंटमध्ये नॅट्रोम्युरॅटिकम ही खूप छान काम करते. कारण नॅट्रोम्युरॅटिकमचं जे इंडिकेशन आहे की एखाद्या पर्सनला जर मीठ जास्त आवडत असेल तर ती मेडिसिन त्या पेशंटमध्ये ऍक्ट खूप लवकर होते. आणि सर तुमच्याकडे आतापर्यंत भरपूर पेशंट आले असतील, त्यातलं आम्हाला एखादं उदाहरण सांगा की होमिओपॅथीमुळे त्यांचा हा आजार बरा झाला. माझ्याकडे तसे खूप सारे पेशंट्स आहेत, पण मी थायरॉइड बद्दलच तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक लेडीज होता, 45-46 एज असेल त्यांचं, त्यांना थायरॉइड 12 वर्षापासून होता. तर त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला ह्या मेडिसिन्स कंटिन्यू खाव्या लागतील. त्यांना 100 पॉवरची जी गोळी होती ती सुरू होती सुरुवातीपासून. आता जेव्हा ते माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांच्या ज्या कंप्लेंट्स आहेत ते काही वेळेस ॲग्रेवेटही होत होत्या. तर त्या ॲग्रेवेशनमुळे त्यांना खूप त्रास झाला की मी एवढ्या मेडिसिन्स घेते तरी पण माझं कमी होत नाहीये. तर त्यांना माझा रेफरन्स मिळाला, तर ते माझ्याकडे आले. त्याच्यानंतर मी त्यांची केस हिस्ट्री टेकिंग केली, म्हणजे केस हिस्ट्री आहे ही पूर्ण बघितली, आणि त्याच्यानुसार त्यांना ज्या मेडिसिन्स दिल्या, त्याच्यानंतर त्यांना विदिन 7 डेज त्यांना जे कंप्लेंट्स आल्या होत्या त्या पूर्णपणे नील झाल्या, आणि त्यांना पुढे जाऊन असा कोणता त्रास परत त्यांना तो आलेला नाही. उदाहरणार्थ सूज असेल किंवा चेहऱ्यावरती सूज आली होती त्यांना खूप जास्त, आणि घशावरती सुद्धा हार्डनेस आला होता. तर तो त्यांची जी हार्डनेस आहे किंवा सूज आहे ती थोडीशी कमी व्हायला सुरू झाली होती, आणि जो त्यांचा इम्पॅक्ट ॲग्रेवेशन जे होत होते त्याच्यामुळे चिडचिड वगैरे जी होत होते ती याच्यामध्ये कमी आली. आज त्या पेशंटची 100 पॉवरची जी गोळी आहे ती पूर्णपणे बंद आहे. आता त्या पेशंटला मेडिसिन्स आपल्या होमिओपॅथीच्या बंद करून जवळजवळ 8 ते 10 महिने झाले, त्यांना परत कोणताही थायरॉइडचा त्रास झालेला नाहीये. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण असं नाही की आपले मेडिसिन्स बंद केले तर आपण पेशंटला लगेच बंद करतो, आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो 6 मंथमध्ये, की 6 मंथमध्ये त्या पेशंटला कोणता परत थायरॉइडचा त्रास होतोय का, त्यांचा TSH वगैरे वाढतोय का. तर हे जर आपण ट्रॅक करतो, आणि ह्याच्यानुसार पण जर त्यांना त्रास नसेल होत ना तर आपले सुद्धा मेडिसिन्स आपण त्यावेळेस बंद करतो. ओके. आणि सर आता तुम्ही थायरॉइड बद्दल बोलताय, पण म्हणजे नेमका थायरॉइड कुठल्या कारणांमुळे होतो? म्हणजे कारण भरपूर मुलींना असेल, की मुलींमध्ये मला वाटतंय सगळ्यात जास्त थायरॉइडचं प्रमाण असू शकतं. कारण आतापर्यंत मी पण जेवढं ऐकलंय, एखाद दुसरी येते आणि सांगते की अगं थायरॉइड आहे मला, आणि त्यात पण मी असं ऐकलंय की 2 प्रकारचे थायरॉइड असतात. तर मग हा थायरॉइड नेमका होतो का? म्हणजे कुठल्या कारणांमुळे होतो, आणि त्याला आपली लाईफस्टाईल कारणीभूत ठरतीये का? एक्झॅक्टली. थायरॉइड जो आजार आहे तो एकतर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतोय, आणि याला कुठे ना कुठे आपली आजची जी झालेली लाईफस्टाईल आहे ती पण कारणीभूत आहे. कारण होतं काय, तर थायरॉइड पेशंट्समध्ये जे इम्बॅलन्स होतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, ह्याला कारण होण्याचे जे आहेत, जे कारणं आहेत ते एकतर अवेळी झोपणं, स्ट्रेस फॅक्टर याच्यामध्ये खूप जास्त आहे. त्याच्यासोबत आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेली, आपण आपल्या मोबाईलमध्ये पूर्ण स्क्रीन टाइम वाढलेला आहे. काही जर आपल्याला आणायची असेल एखादी वस्तू तर आपण मोबाईलवरून ऑर्डर करून ती मागवतो, आपली कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही. रात्री अपरात्री जेवण होणं, जेवणाचं टायमिंग चुकणं, याच्यामुळे ओव्हरऑल काय होतं की ही जी पूर्ण सायकल असते आपली ती पूर्ण बिघडते. त्याच्यामुळे होतं हॉर्मोनल इम्बॅलन्स हाईक होतं. त्याच्यामध्ये हॉर्मोन्सचं जे सिक्रेशन आहे, म्हणजे थायरॉइडचं जे काम आहे थायरॉइड ग्लँडचं, तर ते
इम्बॅलन्स होतं, कमी जास्त होतं. जर तुमचं थायरॉइड हायपोथायरॉइडिझम जे आहे, हायपोथायरॉइडिझममध्ये तुमची बॉडी पूर्णपणे स्लो होऊन जाते. तुमचा जो मेटाबॉलिझम आहे तो पूर्णपणे स्लो होऊन जातो. तुम्हाला कामच करू वाटत नाही त्याच्यामध्ये. वजन वाढ होते आणि आपण बऱ्याच वेळा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, की होत असेल किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून देतो, की ठीक आहे, होऊन जातं. पण ज्यावेळेस अचानक त्रास येतो, मग आपल्याला डॉक्टर सांगतात, की तुमचा थायरॉइड चेक करून घ्या. आपण थायरॉइड चेक करायला गेल्यानंतर आपला TSH हा वाढलेला असतो. मग त्यावेळेस काही पेशंटला सिम्पटम्स पण असतात किंवा सिम्पटम्स नसतात पण. मग त्याच्यामुळे काय होतं, की जे सिम्पटम्स असणारे जे पेशंट्स आहेत, ते त्याच्यामध्ये घाबरून जातात, की आता थायरॉइड आलेलं आहे. कारण त्यांना एकच माहिती, की थायरॉइड आलं की आपल्याला मेडिसिन्स घ्याव्या लागणार आहेत. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. थायरॉइडमुळे काही लाईफ टाईम अशा मेडिसिन्स घेण्याची गरज नाहीये. योग्य होमिओपॅथी ट्रीटमेंट जर तुम्हाला मिळाली, तर ते पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकते. ओके. आणि मग थायरॉइड म्हणतात, की थायरॉइड 2 प्रकारचे आहेत. एकामध्ये वजन जास्त वाढतं आणि एकामध्ये लोक हटकुळे पण व्हायला सुरुवात येस. होतात. म्हणजे असं कसं म्हणजे 2 प्रकारचे थायरॉइड नेमके कसे असतात? आणि तुम्ही जर म्हणजे सजेशन देताना जे जाड लोक आहेत त्यांना खरं व्यायामाचं सजेशन देता का कसं? आणि हटकुळे असतील त्यांना काय मग आता सजेशन देता? मी तुम्हाला थोडक्यात ह्या 2 जे थायरॉइड आहेत, हां. त्यांचा मी तुम्हाला डिफरन्शिएट करून सांगतो. हं. एक आहे हायपोथायरॉइडिझम आणि एक आहे हायपरथायरॉइडिझम. हं. आता हायपोथायरॉइडिझममध्ये काय होतं, जी आपली थायरॉइड ग्लँड आहे, तिचं वर्क स्लो होतं. म्हणजे जे TSH बनण्याचं जे काम आहे, ते कमी होतं. त्याच्यामुळे जे एखादं आळशी म्हणतो ना आपण, थायरॉइडचं कामच नाहीये, तर त्याच्यामुळे ते कमी होऊन जातं. जेवढा TSH किंवा जेवढं आपल्याला हॉर्मोन्स पाहिजेत तेवढं तयार होत नाहीत. तर हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं, माणूस ओव्हर ॲक्टिव्ह होऊन जातो. त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड जास्त हॉर्मोन्स तयार करते. त्याच्यामुळे जास्त हॉर्मोन्स तयार केल्यामुळे माणूस ओव्हर ॲक्टिव्ह होतो, मेटाबॉलिझम त्याचा हाय होतं. त्याला हार्ट रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्याच्यामध्ये आणि वजन त्याचं जे आहे हे कमी होतं. कारण ॲक्टिव्हनेस जास्त आहे. जास्त वाढलं. हां. त्याची झोप कमी होऊन जाते त्याच्यामध्ये. वेट लॉस होतं. कितीही खाल्लं तरी त्याचं वेट वाढत नाहीये. याच्या उलट हायपोथायरॉइडिझममध्ये खाल्लं नाही तरी वेट गेन होतं. कारण टेंडन्सीच तशी तयार झाली, की न खाताही आपण शांत बसलेलो एका ठिकाणी बसलेलो आहे. आणि हॉर्मोन्स जे आहेत ते त्यांचं काम करतायत, की मेटाबॉलिझम स्लो केलेलं आहे. ही स्लो लक्षणं केलंय. कशी ओळखायची मग सर, की हायपोथायरॉइड झालाय आणि तो दुसरा? हायपोथायरॉइडिझममध्ये मोस्टली वेट गेन होतं. सगळ्यात एक इंडिकेटेड जे सिम्पटम आहे ते वेट गेन होतं. त्याच्यानंतर हेअर फॉल पण होतात. हेअर फॉल सोबत तुम्हाला काही वेळेस असंही जाणवतं की चेहऱ्यावरती किंवा घशावरती सूजही जाणवू लागते त्याच्यामध्ये. तर हायपरथायरॉइडिझममध्ये वेट लॉस होतं. हायपरथायरॉइडिझममध्ये सुद्धा हेअर फॉलही होते. पण हायपरथायरॉइडिझममध्ये एक मार्क कंडिशन आहे की जिथे डोळे थोडेसे बाहेर आल्यासारखे वाटतात. डोळे मोठे, आकार जो आहे डोळ्यांचा तो थोडासा मोठा झाल्यासारखा वाटतो. आणि त्या पेशंट्समध्ये शक्यतो त्यांना जे पाल्पिटेशन्स असतात ते वाढलेले असतात. हृदयाचे ठोके हे जे आहेत ते वाढलेले असतात. त्यांना बीपीचा वगैरे त्रासही त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर हे छोटासा जो डिफरन्शिएशन जे आहे ते आपण थोडंसं मार्क केलं की समजून घेतलं तर आपल्याला समजून जाईल की हायपोथायरॉइडिझम मध्ये आहे की आपण हायपरथायरॉइडिझम मध्ये आहे. बरोबर. आणि मग थायरॉइड ज्यांना होतं त्यांना तुम्ही काय काय सजेस्ट करता आणि हायपरथायरॉइड ज्यांना होतं त्यांना काय नक्की सजेशन देता? हायपोथायरॉइडिझमचे जे पेशंट्स माझ्याकडे येतात त्यांचं फर्स्टली तर आपण जी केस टेकिंग आहे ती प्रॉपर केस टेकिंग करतो. त्याचं रूट कॉज काय आहे? कारण हे बघा, थायरॉइड सगळ्यांनाच होत नाही. थायरॉइड काही स्पेसिफिक लोकांमध्येच येतो. काही लोक इम्बॅलन्सही आहे. त्या लोकांचा म्हणजे खाण्यापिण्यामध्येही असं म्हणजे भरपूर त्यांचं वरती खाली आहे पण त्यांना थायरॉइड नाहीये. स्पेसिफिक पर्सनलाच थायरॉइड होतो. तर त्याचं कारण शोधलं जातं की या पेशंटमध्ये एखादी टेंडन्सी आहे का की जेनेटिकली म्हणजे त्यांच्या पॅरेंट्स कडून या जनरेशन मध्ये आलेली आहे. असं नाही म्हणत की त्यांचे जे पॅरेंट्सला जो आजार आहे तो आजार या जनरेशन मध्ये येईल. पण जी टेंडन्सी आहे ही टेंडन्सी कॅरी होऊ शकते. त्या पेशंटमध्ये आपण सखोल जो आहे केस चेकिंग करून त्या मेडिसिन्स आपण प्रिस्क्राईब करतो. त्याच्यासोबत आपण त्या पेशंटला लाईफस्टाईल चेंजेस असतील, काही डायटरी चेंजेस असतात ते आपण त्यांना सांगतो की या गोष्टी तुम्हाला करावे लागतील, हे खावे लागतील. जोपर्यंत आपली ट्रीटमेंट सुरू आहे तोपर्यंत तरी निदान या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे.
कारण हे जर तुम्ही मेडिसिन देणं तर माझं काम आहे, हम्म, पण ते फॉलो करणं हे पेशंटचं काम आहे. हम्म, तुम्ही जेवढे जास्त फॉलो कराल, जे मी सांगितलेले चेंजेस, डायटरी चेंजेस असतील किंवा मेडिसिन्स रिलेटेड काही क्वेश्चन्स, क्वेरीज असतील, हम्म, हे तुम्ही जेवढे व्यवस्थित फॉलो कराल, तेवढा तुमचा जो थायरॉइडचा त्रास आहे हा हम्म. कंट्रोलमध्ये येईल. बरोबर. आणि आपण प्रत्येक ते 3 ते 6 महिन्यामध्ये आपण थायरॉइडचं चेक केली जाते. हम्म, थायरॉइडमध्ये T3, T4 आणि TSH ह्याचे जे काही रिडिंग्ज आहेत, हम्म, हम्म, TSH वाढलेला असेल किंवा फ्लक्च्युएशन्स होत असतील, तर प्रत्येक फॉलोअप नंतर आपण त्या पेशंटला परत एकदा केस चेकिंग करून त्यांना करेक्शन करून हम्म. मेडिसिन्स दिले जातात. आता खरं तर थायरॉइड बद्दल आपण डीपली बोललेलो आहे. पण तुमची मास्टरी खरं तर पीसीओडी आणि इन्फर्टिलिटी मध्ये पण आहे. तर मी आता सध्या तर पीसीओडी कडे वळते. पीसीओडी झालाय हे मुळात कसं मुलींना समजतं आणि सध्या पीसीओडीचं प्रमाण इतकं का जास्त वाढलेलं आहे मुलींमध्ये? कारण जी मुलगी येईल ती सांगते की अरे मला पीसीओडीचा त्रास होतोय आणि मग एखादा डॉक्टर सजेस्ट कर. तर हा पीसीओडीचं कारण म्हणजे काय आहे नेमकं? थायरॉइड, पीसीओडी आणि इनफर्टिलिटी या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, जे हम्म, डिसीज आहेत, हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. हम्म, कारण हे तिन्ही पण हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकतात. हम्म, हम्म, आता जर थायरॉइड असेल, एखाद्या व्यक्तीला थायरॉइड झालाय, मुलीला थायरॉइडचा त्रास हम्म, असेल, तर त्याच्यामध्ये होतं काय, की हॉर्मोन्स जे आहेत हे हम्म, इम्बॅलन्स होतात. हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे जे त्यांचे पिरियड्स सायकल जी असते ती हम्म, इम्पॅक्ट होते. पिरियड सायकल इम्पॅक्ट झाल्यामुळे होतं काय, की जे वेट गेन होणं, कारण हायपोथायरॉइडिझम मध्ये आपण बघितलं की वेट गेन तर होतंय. हो. वेट गेन झाल्यामुळे पीसीओडी येण्याचं कारण त्या पेशंटमध्ये अधिक वाढतं, कारण त्या पेशंटची स्लो मेटाबॉलिझम झालेली असते. त्याच्यामध्ये हम्म, सोबत त्यांचा जो डायटरी जे चेंजेस असतात, हम्म, लाईफस्टाईलमध्ये आपण जंक फूड, प्रोसेस फूड खातो, हम्म, हम्म, तर ते पण त्याच्यामध्ये ॲडिशनल एक हम्म, काम करतं. बरोबर. त्याच्यानंतर जे पुढे जाऊन जसं पुढे जातो हार्ट डिसीज, हम्म, तसं जे त्यांचे जे पिरियड्स आहेत हे स्किप व्हायला सुरू होतात किंवा हम्म, डिले व्हायला सुरू होतात. याच्यामुळे पूर्ण त्यांची जी सायकल आहे, हॉर्मोनल हम्म, सायकल आहे, ही डिस्टर्ब होऊन जाते. ही डिस्टर्ब झाल्यामुळे जी पीसीओडीचं आहे, हे हम्म, प्रमाण अधिक प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. हम्म, याच्यामध्ये एक मी मुख्य कारण म्हणतो, की जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत, बरोबर. जंक फूड, जे हम्म, प्रोसेस्ड फूड आपण खातोय हम्म, आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होते. ह्याला मी जास्त मानतो, की या गोष्टींची कमतरता होते. त्याच्यामुळे पीसीओडीचा त्रास हा वाढतोय. हम्म, हम्म, इनफर्टिलिटीमध्ये काय होतं, की इनफर्टिलिटी तुम्हाला तेव्हा येते, की ज्यावेळेस पीसीओडीमध्ये प्रॉब्लेम असेल. म्हणजे थायरॉइड नंतर पीसीओडी, बरोबर. पीसीओडी नंतर इनफर्टिलिटी. इन्फर्टिलिटी. म्हणजे स्टेरिलिटीकडे आपण जातोय. बरोबर. पीसीओडीमध्ये सिस्ट तयार होतात. हम्म, ओव्हरीजमध्ये ओव्ह्युलेशन नीट होत नाही. पीसीओडी, पीसीओएसमध्ये हम्म, ओव्ह्युलेशन नीट होत नाही. तर त्याचं काय होतं, की सिस्ट तयार झाल्यामुळे ब्लॉकेजेस होतात. हम्म, आणि इनफर्टिलिटीकडे ज्यावेळेस हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात, कारण थायरॉइड कंट्रोल करतोय हॉर्मोन्स, तर ते कंट्रोलच नाहीये, तर पुढे जाऊन तुम्हाला स्टेरिलिटीचा प्रॉब्लेम हा येणारच आहे. बरोबर. म्हणजे हे कनेक्शन कुठे ना कुठे एकत्र हम्म, तिन्ही कनेक्टेड आहेत. बरोबर. आणि खरंच ज्या मुलींना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना काय सजेस्ट कराल तुम्ही, की कशा पद्धतीनं बाबा ओव्हरऑल तुमचं डाईट असलं पाहिजे? औषधं जास्त प्रमाणात घेतली पाहिजेत की नाही? अर्थात औषधं तर कमी घेतलीच पाहिजेत. पण मग जर औषधांचा प्रेफरन्स द्यायचाच झाला, तर कशा पद्धतीचं तुम्ही घेतलं पाहिजे? किंवा असं पण म्हणतात, की पिरियडमध्ये जास्त गोळ्या खाऊ नयेत किंवा पिरियड काही मुली पिरियड येऊ नयेत म्हणून पण गोळ्या खातात आणि मग त्या बरोबर 6-7 महिने लांबणीवर तो पिरियड जातो. मग ह्या सगळ्यावर डिटेल थोडंसं मुलींना समजेल असं. पीसीओडी. पीसीओडी मी तुम्हाला एक थोडंसं एक्सप्लेन करेन हं. ह्याच्यामध्ये, की पीसीओडीमध्ये बरेच जण काय करतात, पीसीओडी सोबत एक कंडिशन अजून आहे, हं. पीसीओएस. हं, हं. पीसीओडी आणि पीसीओएसला दोन्ही एकच समजतात, हं, 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 पण हे हं. दोन्ही वेगळे आहेत. बरं. पीसीओडी हे जे आहे, हे हं. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हं. आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. हं. इथे सिंड्रोम आहे, म्हणजे टेंडन्सीज त्याची तिथं होत हं. चाललेली आहे. बरोबर. पीसीओडी हे जे आहे, हे तुमच्या जी लाईफस्टाईल आहे, त्याच्यामुळे ही होऊ शकते. हं. ते तुम्ही करेक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये काही थोडेफार डाएटरी चेंजेस केले, करेक्ट तुमचा डाएट केला, काही एक्सरसाइज, योगा वगैरे हं. ॲड केलं आणि हे व्यवस्थित तुम्ही केलं, तर ते पीसीओडी तुमचं रिव्हर्स होऊ शकतं. पण हं. पीसीओएसमध्ये काय आहे, की पीसीओएसमध्ये ॲक्चुअल टेंडन्सी बघणं गरजेचं आहे, की पीसीओएस आहे, पण हे कशामुळे आलेली आहे? सिंड्रोम कशामुळे होतोय?
तर त्याचं ॲक्च्युअल रिझन करून आपण त्याच्यावरती स्पेसिफिक ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. आता काही मुली मेडिसिन्स त्यांच्यामध्ये सांगतात की पिरियड्स डिले करण्यासाठी मेडिसिन्स घेतले जातात. हे चुकीचं आहे. कारण तुमची जी नॅचरल सायकल आहे ती तुम्ही कुठे ना कुठे ती डिस्टर्ब करताय. बरोबर. तुम्ही ते डिस्टर्ब केली. तुमची जी सायकल आहे ती 24-25 डेला जर येणार असेल आणि तुम्ही ते डिले केली, तर पुढे जाऊन जो पुढची सायकल आहे ती बरोबर. सुद्धा डिले होऊ शकते. असं करत ती डिले करत तुमचे काही अशी कंडिशन होती की 30-40 दिवस झाला पिरियड्सच येत नाहीयेत. काही वेळेस एका महिन्यामध्ये स्किप होऊन जातायत. हो. आणि मग खरे प्रॉब्लेम्स तिथे सुरू होतात. कारण स्किप झाल्यानंतर काही पेशंटमध्ये वेट गेन सुद्धा सुरू होऊन जातं. कारण बाहेरच पडत नाहीये. तर या केसेसमध्ये आपण थोडंसं बघितलं पाहिजे की ओव्हरऑल आपण जे मेडिसिन्स घेतो ते पिरियड्स डिले करण्यासाठी हे चुकीचे आहेत. आणि असंही सांगितलं जातं की फक्त पीसीओडी किंवा पीसीओएस असेल तर एक पिरियड्सची गोळी आपण घेतली, ते पिरियड्स आणले की झालं. तर नाही, हे याच्या व्यतिरिक्त पण एक उपाय आहे, तो होमिओपॅथीमध्ये. ते ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतो, कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज आपण त्या पेशंटला देतो. ओव्हरऑल त्या पेशंटचा मेंटली, फिजिकली जी काही त्याची प्रकृती असेल, तो ओव्हरऑल स्टडी करून त्या पेशंटला आपण ते मेडिसिन्स देतो. त्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे हा रिव्हर्स होऊ शकतो. डायटरी चेंजेस सांगण्यामध्ये मी तुम्हाला एक थोडेसे काही चेंजेस सांगेल की प्रोसेस फूड खाऊ नका. शक्यतो तितकं तुम्ही फायबर्स खाण्यामध्ये ऍड करा. तिसरी जी गोष्ट आहे, जास्त शुगर रिलेटेड काही ड्रिंक्स असतील, कोल्ड ड्रिंक्स वगैरे, ती पिऊ नका. कारण इन्सुलिन रेझिस्टन्स याच्यामुळे वाढू शकतो आणि त्याच्यामुळे पीसीओडी हा ट्रिगर होऊ शकतो पुढे जाऊन. तुम्ही या बेसिक गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये फरक दिसेल. बरोबर. आणि सर भरपूर वेळा कसं होतं की एखाद्या मुलीला पिरियड आलेत आणि जवळपास 2-2 महिने तिचं ब्लडिंगच थांबलं नाही. अशा पण केसेस आहेत. म्हणजे माझ्या काही मैत्रिणी आहेत. तर 1 महिना, 2 महिना ब्लडिंग होतच आहे. तर हे असं कशामुळे नेमकं होतं? इथे एक कंडिशन आहे पीसीओडीमध्ये की जी काही आपण मेडिसिन्स वगैरे घेतो. आता पहिल्यांदा एखाद्या वेळेस आपण डॉक्टरांकडे जातो की मला पिरियड्स नाही झाले. त्यावेळेस डॉक्टर आपल्याला पिरियड्स येण्यासाठी मेडिसिन्स देतात. ते आपण घेतो. त्याच्यानंतर अगदी 3-4 दिवस पिरियड्स येतात आणि त्याच्यानंतर मध्येच एखादा दिवस असा येतो की हेवी ब्लिडिंग सुरू होऊन जातं त्या कंडिशनमध्ये. तर ते हेवी ब्लिडिंग होण्याचं काही कारणं अशी आहेत की जे आपलं जे स्ट्रक्चर आहे, फिमेल बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये एक वर्ड आहे एंडोमेट्रियम. एक एंडोमेट्रियमचं काय आहे की हे ज्यावेळेस पिरियड्स येतात त्यावेळेस जो एंडोमेट्रियम असतो तो पिरियड्स वाटे बाहेर पडत असतो. जो थर आहे ऍक्च्युली, तर तो बाहेर पडताना त्यावेळेस ब्लिडिंग होत असतं. पण ते ब्लिडिंग त्यावेळेस ते एंडोमेट्रियम जे काही ब्लॉकेजेस आहेत त्याच्यामुळे ते बाहेर पडत नाही. हे सहसा पीसीओएस मध्ये दिसून येतं, पीसीओडी मध्ये. तर ते बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे होतं काय की आतमध्ये जो कचरा आहे, आपण कचरा म्हणू त्याला, की जो अशुद्ध ब्लड आहे ते बाहेर पडतं पिरियड्स मध्ये, तर तो पडला जात नाही बाहेर. आणि कालांतराने होतं काय की इथे जी जाडी आहे, जो थर आहे तो हा वाढतो, एंडोमेट्रियमचा हा थर वाढतो. त्या कंडिशनला आपण एंडोमेट्रियम हायपरप्लेजिया म्हणतो. आणि हा एंडोमेट्रियम हायपरप्लेजिया ज्यावेळेस होतो त्यावेळेस हेवी ब्लिडिंग होणं या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आणि ही कंडिशन पुढे जाऊन ओव्हरिन कॅन्सर मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकते. त्याच्यामुळे पिरियड्स डिले होतात तर तुम्ही दुर्लक्ष करू नका. त्याच्यामध्ये प्रॉपर जी ट्रीटमेंट आहे, जे गायडन्स आहे, ते डॉक्टरांचं घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि पाळी लांबण्याच्या गोळ्यांबद्दल काय सांगायचंय तुम्हाला? पाळी लांबण्याच्या मेडिसिन्स तर मी स्वतः तुम्हाला सांगेल की तुम्ही घेऊ नका, कुणीही घेऊ नका. कारण ही पुढे जाऊन कुठे ना कुठे तुमचा प्रॉब्लेम हा वाढवणारच आहे, कमी नाही होणार आहे. तुम्ही आता टेम्पररी घेताय पण पुढे जाऊन हा प्रॉब्लेम हा जास्त वाढणार आहे. म्हणजे या खरं तर असं म्हणतात की या गोळ्यांमुळे पण इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर हे खरं आहे का? हा, कारण मी तुम्हाला आता समजून सांगितलं ना की ज्यावेळेस आपण मेडिसिन्स घेतो, पिल्स घेतो पिरियड्स डिले होण्यासाठी, तर ते पिरियड डिले होतात पण तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात ना, सुरू होऊन जातं. हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरू होऊन जातं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, काही हे जे काही हॉर्मोन्स आहेत हे कमी जास्त व्हायला सुरू होतं. त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी, प्रेग्नन्सीमध्ये अडचणी ह्या येऊ शकतात. बरोबर. आणि सर कॅन्सर असेल किंवा थायरॉइड असेल यासारख्या आजारांमध्ये होमिओपॅथी खरोखर उपयोगी ठरतं का? आणि ते कशा प्रकारे उपयोगी ठरतं? आणि होमिओपॅथीचे जर तुम्हाला औषधं घ्यायची असतील तर
संयम का गरजेचा आहे? कारण कसं आहे, सध्या लोकांना फास्ट फॉरवर्ड सगळं पाहिजे. पण त्या फास्ट फॉरवर्डमध्ये होमिओपॅथी कॅन्सर असेल किंवा थायरॉइड असेल किंवा पी-सी-ओ-डी असेल, सगळ्यासाठी होमिओपॅथी कशी बेस्ट आहे, हे आम्हाला सांगा? ओके. आजकालच्या जनरेशनमध्ये किंवा आज माणसांना बऱ्याचशा स्त्रियांमध्ये मी पण हं. बघतो, की 2 महिने, 3 महिने झाले मेडिसिन्स की माझ्याकडे म्हणजे सांगतात, की "सर माझा प्रॉब्लेम नाही होत आहे अजून, व्यवस्थित हं. नाही सॉर्ट आउट झालेला. हं, मला हं. हे नाही झालं, ते नाही झालं." पण हे त्यांना मी आज या पॉडकास्टच्या माध्यमातून पण मी सांगण्याचा प्रयत्न करेल, की होमिओपॅथी ही एक होलिस्टिक ट्रीटमेंट आहे. म्हणजे जिथे आपण वर्षानुवर्ष तयार झालेले जे आजार आहेत शरीरामध्ये, कारण थायरॉइड, पी-सी-ओ-डी, कॅन्सर हे लगेच काल तयार झाले आणि आज सिम्प्टम्स आले असं नाही होत. बरोबर. त्यांची कुठे ना कुठे सुरुवात हे वर्षानुवर्षांपासून सुरू झालेली हं, असते. हं. तर हे जसे आपल्या शरीरात वर्षानुवर्ष राहिलेले आहेत, हं. ह्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. कारण बरोबर. आपल्याला कोणतीही ट्रीटमेंट किंवा आता फॉर एक्झाम्पल आपण थायरॉइडमध्ये वेट गेन होतं. तर माझ्याकडे पेशंट्स म्हणतात, की "सर माझा वेट गेन होतोय. हं. मला पटकन वेट लॉस होण्यासाठी मेडिसिन द्या." पण मी त्यांना हे म्हणजे मी हे त्यांना सांगतो, की हे बघा म्हणजे वेट गेन होणं ही थायरॉइडमध्ये एक सिम्प्टम आहे. हो. त्याच्यासाठी मी वेगळं देणं मेडिसिन देणं हे काही इम्पॉर्टंट नाहीये. कारण मी हं. जे तुम्हाला मेडिसिन देतो त्याच्यामध्ये हे वेट लॉस होणार आहे. बरोबर. आपल्याला कोणतंही एक डाएट करून, क्रॅश डाएट करून मी तुम्हाला वेट लॉस नाही करायचंय. आपल्याला एका हं. महिन्यामध्ये 5 किलो, 6 किलो, 7 किलो असं वेट नाही लॉस हं, करायचंय. हं. आपल्याला हे नॅचरली लॉस करायचंय. आणि याच्यामध्ये ॲक्चुअली पेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात. हं. कारण इथेच म्हणजे काही वेळेस आपण म्हणतो, की दुसऱ्यांच्या ट्रीटमेंट बघतो, की एखाद्याची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्याला लवकर रिझल्ट मिळालाय आणि आपल्याला रिझल्ट येत नाहीये किंवा मिळत नाहीये. मग आपण त्याच्यामध्ये होतो, की एक हलतो आपण डोक्यामधून, की हं, यार हं. आपल्याला का नाही होत आहे? हो, हो. तर आपण क्वेशन्स करतो, की आपल्याला ह्या गोष्टी होत नाहीयेत, तर आपण ट्रीटमेंट तिथे सोडून देतो. पण इथंच तुमची पेशंटची पेशन्सची तपासणी होते, की तुमची किती तुम्ही होल्ड करताय. पेशन्स किती दाखवताय. हं, हं. कारण जे मेडिसिन्स तुम्ही घेताय त्याला ॲक्ट होण्यासाठी पण वेळ देतं बरोबर. आणि आपण जे मेडिसिन्स देतो हे पूर्ण मुळापासून बरे करतोय. हं, असं हं. नाही, की वरवरती सिम्प्टम्स दाबतोय, सप्रेस करतोय. बरोबर, हे आतमधून पूर्णपणे कंप्लीटली रिमूव्ह करतोय. बरोबर. आणि तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असा एखादा पेशंटचा एक्सपिरियन्स आहे का, की ज्यानं अ, तुमच्यावर खरोखर विश्वास ठेवलाय आणि मुळापासून त्यांचा आजार बरा झालाय, असं ओके. एखादं? सुरुवातीला मी ज्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये उतरलो, हं, त्यावेळेस पेशंट होते. आय थिंक माझ्या YouTube चॅनलवरती सुद्धा त्यांचा एक हं, रिव्ह्यू व्हिडिओ आहे. हं, हं, अ, एक गावामधले पेशंट्स लेडीज होत्या. त्यांच्याकडे जास्त अशी काही परिस्थितीही नव्हती. सगळीकडे ट्रीटमेंट ते इन्फर्टिलिटीसाठी घेऊन आले होते हं, आणि माझ्याकडे आले, की "सर असं-असं आहे, होत नाहीये कन्सीव्ह, तर काय करू?" हं, आणि त्यांचा एज फॅक्टर पण त्यावेळेस होता. एज पण हं, थोडंसं होतं बऱ्यापैकी हं, आणि त्यांना सांगितलं होतं, की तुमची कन्सीव्ह नाही होऊ शकत. तुम्ही हं, हं, सोडून द्या, नाही होणार हं, तुमचं. त्यावेळेस ते ज्यावेळेस माझ्याकडे आले, त्यावेळेस एकदम ते म्हणजे एवढे त्यांचे मला डोळ्यामध्ये एक हे दिसलं, की का नाही होत आहे मला हे हं, हं. आणि होमिओपॅथीमध्ये होऊ शकतं का या गोष्टी? तर मी त्यांना धीर दिला, की तुम्ही पहिली तर गोष्ट तुम्ही होप सोडू नका. हो. कारण माणसाने जर आतमधून होप सोडली, तर तुम्ही कितीही मेडिसिन्स घ्या, बरोबर. त्याचाच रिझल्ट मिळत नाही. हो, हो. त्यांना सुरुवातीला आपण जे ट्रीटमेंट बेस सुरू केली, हं, त्यांना हं, एक होप दिली. त्याच्यानंतर काही टेस्ट असतील ते त्यांच्या टेस्ट करून घेतल्या हं. आणि टेस्ट नंतर त्यांचे जे आपण मेडिसिन सुरू केले विदिन 1 इयर 1 एंड हाल्फ इयरमध्ये त्यांना बेबी कन्सीव्ह झाला. 1.5 वर्ष वाट 1.5 पाहिली वर्ष त्यांनी. वाट पाहिली त्यांनी. त्यांना मी हे पण सांगितले, की तुम्ही एवढे ट्रीटमेंट घेतलेले आहे, तर तुम्ही हं. मला एक थोडासा टाईम द्या हो. आणि जर नाही झालं तर आपण बघूया. हो, पण मला हो. तुम्ही टाईम द्या थोडासा आणि त्यांनी बरोबर. ऑब्व्हियसली त्यांनी सर्व करून बघितले होते हो. उपाय. त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, की "ठीक आहे डॉक्टर तुम्ही सांगताय ना, तर आम्ही थांबू." हं, हं. पण 1 एंड हाल्फ इयर नंतर त्यांना बेबी कन्सीव्ह झाला आणि ते बेबी कन्सीव्ह झाल्यानंतर त्यांचा जो आनंद होता डोळ्यामध्ये, तो जो आजही मला आठवतो, तो खूप म्हणजे मला असं हां. सुखद वाटतं, की मला माझ्यामुळे एका व्यक्तीला एक संतती प्राप्ती झाली बरोबर. आणि हाच अनुभव जो आहे, हा होमिओपॅथी प्रॅक्टिसमध्ये अजून काही करण्याची मला एक हं, हं. प्रोत्साहित करतो. बरोबर. हा मोमेंट. आणि सर कॅन्सर सारखे जे आजार असतात, अ, ते होमिओपॅथीमुळे मुळासकट नष्ट होतात का? हो. कारण कॅन्सर म्हटलं की आपण खूप भिवून जातो. कॅन्सरसारखे जे काही डिसीज आहेत, हे होमिओपॅथीमध्ये कव्हर होतात. हं, हं. पूर्णपणे ट्रीटही होतात.
ह्याचं एक एक्झाम्पल सांगतो. आपल्याकडे एक पेशंट होते मुंबईचे. मी त्या हॉस्पिटलचं नाव नाही घेणार. ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे आले, त्यावेळेस मी फक्त सरनेम सांगेल त्या पेशंटचं, कोळी. तर ते ज्यावेळेस आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आले, मी मी त्या पेशंटचं नाव सांगेल, कोळी. तर त्या पेशंटला बऱ्याच ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं. ब्लड कॅन्सर होता. आणि त्याला एक 7 ते 8 महिन्याची त्यांना एक डेडलाईन दिली होती की एवढंच हा जगेल, ह्याच्या पुढे आम्ही नाही सांगू शकत की जगेल की नाही जगेल. बरेच हॉस्पिटल्स फिरले आणि तो ज्यावेळेस पेशंट होता, तो मुलगा होता, लहान मुलगा होता, अराउंड आय थिंक 5वी ते 6वी मध्ये होता त्यावेळेस तो. तर त्याला रेफरन्स, त्याच्या वडिलांना रेफरन्स मिळाला. त्यांनी त्याच्या अगोदर बऱ्याचशा ठिकाणी ट्रीटमेंट ट्राय केली होती, दाखवले होते, ऑन्कोलॉजिस्ट वगैरे सगळं करून झालं होतं. त्यांना रेफरन्स मिळाला माझ्या वडिलांचा. ऍक्च्युली हे माझ्या वडिलांची केस आहे, पण मी ही खूप जवळून पाहिली, मॉनिटर ही केलेली आहे. तर त्यांना रेफरन्स मिळाला. ते ज्यावेळेस आले, त्याची पूर्ण केस हिस्ट्री घेतली, तर ते पूर्ण डाऊन झाले होते, म्हणजे पूर्ण थकून गेले होते की आता नाही, माझ्याकडे नाहीये, ऑप्शन नाही, तुम्ही काय सांगा, जे कराल ते मी करेल, तुम्ही जे सांगा ते मी करेल. अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस केस घेतली, त्याची ट्रीटमेंट सुरू झाली. त्याची जशी जशी आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 6-7 महिन्यानंतर जे आपण रिपोर्ट्स काढतो त्याच्यामध्ये आरबीसीज वगैरे इम्प्रूव्हमेंट सुरू झाली, प्लेटलेट इम्प्रूव्हमेंट सुरू झाली. आणि मग काही एक ट्रीटमेंट नंतर त्याला सांगितले की आता टेस्ट कर, थायरॉइड ह्याची जी कॅन्सरची टेस्ट आहे ती टेस्ट कर, आणि जिथे तुला या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझ्याकडं काही नाही आहे उपाय, तर त्यांच्याकडे जाऊन टेस्ट कर. तर त्यांनी तिथे गेल्यानंतर तिथले डॉक्टर्स त्यांना विचारत होते की तुम्ही हे कुठे गेले, हे ट्रीटमेंट कुठे घेतली, तुम्ही कुणाकडे घेतली, तर त्याचं मला नाव सांगा. तर ते बोलले की आम्ही नाव नाही सांगणार, कारण आमच्यासाठी ते म्हणजे देवच आहे, पण एवढं सांगा की हे तुम्ही जे नाही बोलला होता हे पूर्णपणे कव्हर झालंय. हे एक इन्सिडेंट जो आहे हा मला खूप सांगावासा आवर्जून वाटतो इथे. तर हे जे रिझन आहे हे का झालं, कारण त्या पेशंटचा विश्वास, जे डॉक्टर्स आपल्याला मेडिसिन्स देत आहेत, हे एक विश्वास पाहिजे की हे मेडिसिन्स बरोबर देत आहेत. कारण कोणताही डॉक्टर असेल, तो एका रिसर्चनुसार, स्टडीनुसार हे तुम्हाला मेडिसिन्स देतो. आणि याच्यामध्ये पेशन्स पण खूप महत्वाचे असतात. काही वेळेस इम्बॅलन्स होऊ शकतो, डोकं फिरू शकतं की नाही मला इथे नाही करायचे, मला दुसरीकडे जायचंय, मला दुसरीकडे घ्यायची, मग तिसरीकडे जायचंय. हे नाही व्हायला पाहिजे. एक पॉझिटिव्ह माइंडसेट पण असणं गरजेचं आहे, आणि डॉक्टरांवरती असणारा विश्वास हा पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आता खरं तर तुम्ही म्हटलात की ही वडिलांची केस होती, तर मुळात सर एवढे भरपूर डॉक्टरकीमध्येच एवढी भरपूर डिपार्टमेंट असताना होमिओपॅथी हेच का निवडलं? अर्थात वडील हे तर एक कारण आहे, पण मग हे निवडण्यामागे वडील हेच खरं प्रेरणास्थान आहेत का? अगदी. मी लहानपणापासून माझ्या वडिलांना बघतोय आणि ते जे ट्रीटमेंट देतात हेही बघतोय. कारण उदाहरणार्थ म्हणजे मला लहानपणी एक माझा कान दुखत होता, डॉक्टरांकडे गेलो होतो, अराउंड मी असेल त्यावेळेस 8-9 वर्षाचा असेल. तर ENT त्यांच्याकडे गेलो होतो, तर त्यांनी सांगितलं की सर्जरी करावी लागेल, याच्यामध्ये ओटायटिस मीडिया आहे. मी घाबरलो त्यावेळेस की मला नाही करायची सर्जरी. मग माझे वडील बोलले की नाही, सर्जरी नाही करायची, तुला कुणी सांगतं सर्जरी करायला, नाही करायची सर्जरी. त्यांनी मला मेडिसिन दिलं. ते ज्यावेळेस त्यांनी त्यावेळेस मेडिसिन्स दिले, एक 2 महिने काय असतील त्यांनी दिले, त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम मला आतापर्यंत केव्हाही झाला नाही. हे मी स्वतः अनुभवलं की ही एक छोटीशी मेडिसिन्स मला एवढा त्रास देणारी ज्या आजार आहे त्याच्यावरती मला एवढा इम्प्रूव्हमेंट, एवढे रिझल्ट देऊ शकते, तर मग ऑदर का नाही. तर मी ज्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये उतरलो होमिओपॅथीमध्ये, मी स्वतः अनुभवलं, तर मला जे रिझल्ट मिळत गेले हे खूप छान रिझल्ट मिळत गेले. आणि सेकंड थिंग की होमिओपॅथी ही जी उपचार पद्धती आहे ही खूप होलिस्टिक आहे, म्हणजे खूप नॅचरली आहे. तुम्ही असं नाही की तुम्ही मेडिसिन्स घेतले तर तुम्हाला कोणता साईड इफेक्ट होणार आहे, नाही, तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. बरोबर. याच्यामुळे मला होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये एक पुढे जाणं, म्हणजे एक म्हणतो ना आपण की लोकांना सांगणं की ऍक्च्युली काय आहे होमिओपॅथी. अनेक लोकांचा गैरसमज झाला की होमिओपॅथीमध्ये रिझल्ट स्लो मिळतो, काही कामाची नाही, खूप एकदम फक्त सप्रेस केला जातो, एवढा काही गैरसमज झालेला आहे. तो लोकांचा जो गैरसमज आहे तो मला दूर करायचा आहे. बरोबर. आणि असा कधी इन्सिडेंट झालाय का की एखादा पेशंट खूप जुना आहे,
अगदी वडिलांच्या केस पासून. तर तो असं म्हटलाय, की "अरे अरे तू वडिलांप्रमाणेच काम करतोय बरं का, खूप भारी वाटतंय बघून." असं असा एखादा किस्सा आहे का? अर्थात आहेत, असे किस्से आहेत. हां. ॲक्चुअली त्यांची आता ट्रीटमेंट नाहीये, पण हां. कधी-कधी भेटायला येतात बरोबर. आणि सोबत कुणाला तरी घेऊन आलेले असतात, की आता हे आमच्या ओळखीचे आहेत, त्यांचं हां. थोडंसं बघा. हां. तर असतात त्यावेळेस, की वडिलांचं आहे, वडिलांसारखंच तुझं काम सुरू आहे, असंच हं. चालू ठेव. बरोबर. आणि असंच लोकांना जी ट्रीटमेंट आहे, ती हं. मिळत राहो आणि बरोबर. तुमच्याकडून चांगली कामं होत राहो. हे असे बऱ्याच वेळा मला बोलतात, बरोबर. की अगदी वडिलांसारखं काम करतोय. हां. आणि सर मला पुन्हा एकदा खरं तर इन्फर्टिलिटीकडे यायचंय. भरपूर वेळा कसं होतं, की बेबी कन्सीव्ह नाही झालं, की 100% मुली तर म्हणजे अगदी स्ट्रेसमध्ये असतात. त्यांना तुम्ही काय सांगाल, की स्ट्रेस घेऊ नका, तर ही गोष्ट करा असं? सगळ्यात पहिली जी गोष्ट सांगेन, होप सोडू नका. हं, हं, हं. कारण एक पॉझिटिव्ह माइंडसेट असणं, होप बरोबर. असणं खूप गरजेचं आहे. हं. कोणतीही ट्रीटमेंट घेताना एखादी आपण त्या विश्वासाने, श्रद्धेने जर ट्रीटमेंट घेत असेल, तर त्याचा रिझल्ट पण आपल्याला त्या पद्धतीने मिळतो. बरोबर. आपल्याला काही उदाहरणं म्हणजे तुम्ही कधी ऐकलं असेल, की जेवताना चांगल्या विचारांनी ते जेवण हं. बनवताना चांगल्या विचारांनी बनवावं. म्हणजे ते जे चांगले विचार असतात ते जेवणामध्ये उतरतात. हं, हे हं. आपण ऐकलेलं आहे हो, हो. घरच्यांपासून किंवा अदर काही हं. गोष्टींमधून. तर तसंच ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आहे. हं, हं, तुम्ही हं. ट्रीटमेंट घेताना चांगल्या विचाराने ट्रीटमेंट घ्या. म्हणजे हं. पॉझिटिव्ह माइंडसेटने ट्रीटमेंट घ्या. हं, म्हणजे हं. जेणेकरून तुम्हाला जो रिझल्ट आहे, हा हं. चांगला रिझल्ट मिळू शकेल. 50% जे काम आहे ते डॉक्टर्स करतात. हं. पण 50% काम हे पेशंटचं सुद्धा आहे. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं होप सोडू नका आणि हं. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. हं, हं, हं. आणि सर कसं आहे आज सुद्धा भरपूर लोक होमिओपॅथीवर शंका घेतात. विश्वास जास्त ठेवत नाहीत. तर त्यांना सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? अ, मी त्या लोकांना एवढंच सांगेल, हं. की एखादा दुसरा तुम्हाला अनुभव असा येऊ शकतो, हां. की त्या डॉक्टरकडून तुम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळाली नसेल. हं. कदाचित मी त्यांनाही दोष देणार नाही. हं. कारण आजकालचं जे आपण पाहतो होमिओपॅथ्स, ते हं. एक स्पेसिफिक मेडिसिन्स घेऊन बसलेत, की हेच मेडिसिन्स प्रत्येक पेशंटला द्यायचं. बरोबर. एक किट बनवल्यासारखं एक बनवलेले आहेत. हं, हं. त्याच्यामध्ये काय होतं, की काही पेशंट्सला रिझल्ट येतो, काही पेशंट्सला रिझल्ट येत नाही. हं. मग ज्या पेशंटला रिझल्ट आलेला नाही, ते पेशंट्स म्हणतात, की होमिओपॅथीचा रिझल्ट नाहीये. खूप असे स्लो येतोय, काहीच रिझल्ट मिळत हं. नाहीये किंवा वाढत जातंय. हं. तर त्याच्यामध्ये दोष हा जो ट्रीटमेंट देतोय हं. त्याचा दोष आहे. दोष म्हणणार नाही, पण एक म्हणतो ना आपण, की किती कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज दिली जात बरोबर, नाही. बरोबर. एखाद्या स्पेसिफिक पर्सनला जी रेमेडी पाहिजे, ती हं. रेमेडीज दिली जात नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही मगाशी जसं म्हटलात, की जेवढ्या मनापासून पेशंटने विश्वास ठेवणं गरजेचं आहे, तेवढ्या मनापासून डॉक्टरांनी पण तेवढं ते बरोबर. पेशंटवर एक्झॅक्टली. लक्ष दिलं पाहिजे. पेशंट जर डॉक्टरांकडे आलाय, तर डॉक्टरांचं पण काम आहे, की ते हं. पेशंटला आपण जी ट्रीटमेंट देतोय, ती अशी ट्रीटमेंट पाहिजे द्यायला हवी, की त्या पेशंटला त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. हं, हं. अशी नको, की आपण सगळ्यांना एकच वापरतोय, तर ह्याला पण बरोबर, तीच मेडिसिन द्या. बरोबर. मनी अर्निंगसाठी फक्त ते न हां, करता. एक्झॅक्टली. मनी अर्निंग नाही व्हायला पाहिजे हां, याच्यामध्ये. बरोबर. पेशंटचं समाधान तेवढं झालं पाहिजे. पेशंटचं समाधान होणं गरजेचं आहे. हां. ॲक्चुअली आपण जे मेडिसिन्स देतो, काही कॉन्स्टिट्यूशनल हं, म्हणलो आपण, जे पर्सनली स्पेसिफिक वेगळ्या प्रत्येक पेशंटसाठी ही वेगळी मेडिसिन हं, असते. तर ते देणं गरजेचं आहे. हं, हं. बरोबर, कारण जोपर्यंत ती मेडिसिन तुम्ही त्या पेशंटला देत नाही, प्रत्येकाला रिझल्ट हा वेगळा असू शकतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे काही लोकांची अशी समजुती होऊ शकते, की अरे स्लो आहे, काम हं, होत नाही. हं. बरोबर. पण तसं नाहीये. तुम्ही फक्त होप ठेवा आणि हं. एक चांगली योग्य सल्ला घ्या, योग्य होमिओपॅथिक उपचार घ्या. तुम्हाला बरोबर. हा रिझल्ट मिळेल. बरोबर. आणि सर सध्या ऑनलाईन कन्सल्टेशनचं फॅड सुद्धा खूप वाढलेलं आहे. म्हणजे अगदी पी-सी-ओ-डी, थायरॉइड सगळ्याच म्हणजे भरपूर आजारांसाठी डॉक्टर ऑनलाईन कन्सल्टन्सीचा उपयोग करतात. तर हे खरंच तितकं फायद्याचं आहे का? म्हणजे प्रत्यक्ष डॉक्टरांचं पाहणं आणि ऑनलाईन सजेशन देणं यामध्ये फरक तर 100% आहे. तर मग ते इतकं इफेक्टिव्ह आहे का? आणि खरोखर फरक पडतो का ऑनलाईन कन्सल्ट केल्यामुळे? ऑनलाईन कन्सल्टेशन ही मुळात कोविड नंतर सुरू झालेलं आहे. कोविड हं. काळामध्ये. बरोबर. कोविड काळामध्ये कसं आपण पेशंट फेस टू फेस बघत नव्हते डॉक्टर्स. हं, हं. ते व्हिडिओ कॉलवरती एखाद्या पेशंटला कन्सल्ट करत असतात, की हे मेडिसिन घ्या, हे मेडिसिन घ्या, हे हं. सिम्प्टम्स आहेत, हे मेडिसिन घ्या.
ठीक आहे, एखाद्या फॉलोअप पर्यंत किंवा एखाद्या केस स्टडी पर्यंत जिथे जास्त पेशंटला बघण्याची गरज नाहीये. हम्म, हम्म, आता थायरॉइडमध्ये कसं होतं, की थायरॉइडमध्ये काही वेळेस आपण रिपोर्ट्स बघतो. हम्म, हम्म, रिपोर्ट्स बघून सुद्धा आपण त्या पेशंटचा एक ओव्हरऑल अंदाजा लावू शकतो, की या पेशंटला TSH वाढ आहे किंवा एखादी गोष्ट आहे. आपण ज्यावेळेस केस विचारतो, पेशंटला विचारतो, की घशावरती एखादी सूज आहे का? किंवा हे आहे का? कुठल्या काही हम्म, गोष्टी आहेत का? आता इथे 2 प्रकार आहेत. जर एखाद्या पेशंटने जर सांगितलं, की घशावरती सूज वाटते, हम्म, हम्म, तर त्या पेशंटला ऑफलाईन येणं गरजेचं आहे. म्हणजे बरोबर. समोरासमोर येऊन भेटणं गरजेचं आहे. हम्म, कारण ज्यावेळेस फिजिशियन म्हणजे जे डॉक्टर आहेत समोर येऊन जी गाठ आहे, सूज हम्म, आहे, हे जोपर्यंत बघणार नाहीत, हम्म, जे एक्झामिन करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना ते मेडिसिन्स प्रॉपरली दिले जाणार नाहीत. बरोबर. पण दुसरी एक कंडिशन आहे, की जिथे काही सिम्प्टम्स नाहीयेत, फक्त TSH वाढलेले आहेत, अशा पेशंटमध्ये आपण ऑनलाईन ट्रीटमेंट देऊ शकतो. हम्म, फक्त हम्म, फॉलोअप आणि जे काही डायटरी चेंजेस वगैरे आपण हे जर व्यवस्थित ट्रॅक होत असतील, तर हे ऑनलाईन आपण देऊ शकतो. बरोबर. इथेच जिथे ऑनलाईन ट्रीटमेंट आपण देऊ शकतो तिथे दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हम्म, पण हम्म. जिथे ऑफलाईनची खरंच खरंच गरज आहे, गरज आहे. हा, तिथे हा. येणं गरजेचं आहे पेशंटनी. बरोबर. आता खरं तर सगळ्याच विषयांवर आपण डीपली बोलून झालेलं आहे आपलं. म्हणजे अगदी थायरॉइड असेल, PCOD असेल, इन्फर्टिलिटी असेल. आता हेच ज्यांना PCODचा त्रास होतोय, इन्फर्टिलिटीचा त्रास होतोय आणि थायरॉइडचा त्रास होतोय, त्यांना एक 3 गोष्टी कुठल्या तुम्ही सजेस्ट कराल कॉमनली, की हे करा, थोड्याफार प्रमाणात तुम्हाला फरक पडेल? सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस घेऊ नका. हं. झोप व्यवस्थित घ्या. डाएट चेंजेस तुम्ही जे प्रोसेस्ड फूड आहे ते खाऊ नका. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट की तुम्ही जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत, एक्सरसाइज हे करा. बरोबर. कारण तुम्ही थोडं जरी चाललं, वॉकिंग जरी केलं, तरी हं. तुम्हाला एक फ्रेशनेस वाटतो त्याच्यामध्ये. हॉर्मोन्स बॅलन्स होऊ शकतात. तर ह्या मी 3 गोष्टी सजेस्ट करेन. ओके. तर आता खरं तर पॉडकास्टच्या शेवटामध्ये आपण एक छोटासा रॅपिड फायरचा राउंड घेऊयात. एका शब्दात उत्तर सांगा किंवा एका वाक्यात सांगा. होमिओपॅथी का निवडली? वडिलांमुळे. हं, हं. आणि थायरॉइड पूर्ण बरा होऊ शकतो का? आणि तो कसा एका लाईनमध्ये तुम्ही सांगाल? थायरॉईड पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण त्याला एकच अट आहे, योग्य होमिओपॅथिक ट्रीटमेंट हं, जी हं. आहे, ती जर असेल तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरं. आणि PCOD नियंत्रणात आणता येतो का? आणि तो आणण्यासाठी काय केलं पाहिजे? PCOD नियंत्रणात येऊ शकतो. हं, PCOD नियंत्रणात आणण्यासाठी योग्य लाईफस्टाईल चेंजेस, हं. डायटरी चेंजेस फॉलो करणं गरजेचं आहे. ओके. आणि ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये डॉक्टरांनी काय चुका करू नयेत? ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये डॉक्टरांनी ज्या ऑफलाईन येण्याची पेशंटला खरंच गरज आहे, तिथे हं. ऑनलाईन ट्रीटमेंट देऊ नये. हं, हं, हं. म्हणजे ज्या पेशंटला एखादी गाठ आहे बरं. गळ्यावरती किंवा समोर येऊन हं. ऑब्झर्वेशन केल्याशिवाय तुम्ही ट्रीटमेंट देऊ नाही शकत. त्या पेशंटमध्ये ऑनलाईन ट्रीटमेंट देऊ नये. बरोबर. हे माझं मत आहे. आणि सगळ्याच पेशंटला जर एखादा सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? सगळ्यात पेशंटला मी एकच सांगेल, की तुमचा जो लाईफस्टाईल जे चेंजेस आहेत, प्रोसेस्ड फूड कमी करा. हं. लाईफस्टाईल चेंजेस, फिजिकल ॲक्टिव्हिटी करा, योगा करा. आणि जर तुम्हाला काही शंका असतील, काही वाटलं तर तुम्ही योग्य होमिओपॅथिक मार्गदर्शन घ्या. बरोबर. आणि होमिओपॅथिक अधिक चांगलं की सध्याचं जे फॅड आहे फास्ट फॉरवर्ड मेडिसिन ते अधिक चांगलं? दोन्ही आपापल्या ठिकाणी आहेत. हं, हं. काही कंडिशन्समध्ये, इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये आपल्याला मॉडर्न मेडिसिन्स या लागतात. बरोबर. पण क्रोनिक डिसीजेस त्याच्यामध्ये होमिओपॅथी खूप छान काम करते. हं, हं, तर हं. मी क्रोनिक डिसीजेससाठी होमिओपॅथीकडे जाईल आणि इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी मी मॉडर्न मेडिसिन्सकडे जाईल. ओके. आणि इन्फर्टिलिटीचा त्रास होणाऱ्या महिलांना, खास महिलांना किंवा दाम्पत्याला काय एक सल्ला द्याल? होप सोडू नका आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. तर सर, ज्या व्यक्तींना किंवा ज्या रुग्णांना तुमची भेट घ्यायची आहे आणि तुमच्याकडून ट्रीटमेंट सुरू करायची आहे, तर त्यासाठी तुमच्या OPDs कुठे-कुठे सुरू आहेत आणि तुम्ही फुल टाईम सुद्धा कुठे असता ते सुद्धा आम्हाला सांगा? ॲक्च्युअली माझ्या 3 OPD आहेत. हं. पुणे, बारामती आणि सांगली. हं. पुण्यामध्ये माझं क्लिनिक जे आहे ते भूमकर चौकामध्ये आहे. बट अंडर रिनोव्हेशन असल्यामुळे तिथे आत्ता सध्या ऑफलाईन कन्सल्टेशन्स होत नाहीयेत. हं, हं. मी घेत नाहीये. कारण काम वगैरे सुरू असल्यामुळे. हं, हं. बारामतीमध्ये मी प्रत्येक महिन्यातल्या 3ऱ्या आठवड्यातल्या शनिवारी असतो. बरं. स्वयंभू हॉस्पिटल म्हणून आहे MIDC मध्ये. तिथे मी 3ऱ्या
शनिवारी असतो. बरोबर. तर सांगलीमध्ये मी प्रत्येक महिन्यातल्या शेवटच्या आठवडी शनिवारी आणि रविवारी तिथे असतो. बरं. आणि या तिन्ही सुद्धा ओपीडीच्या ठिकाणी तुम्ही आपले पीसीओडी, थायरॉइड, इन्फर्टिलिटी या 3 येस. ह्याच्यावर तर करतात येस, आणि या येस. व्यतिरिक्त आणखी कशावर? या व्यतिरिक्त जी काही डिसीजेस आहेत, हं. क्रोनिक डिसीजेस असतील, लाईफस्टाईल डिसीजेस असतील कोणतेही, हं, तेही हं. ट्रीट केले जातात. त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन सुद्धा दिलं जातं. हं, हं. सोरायसिस सारखे काही आजार असतील किंवा हं. किडनी स्टोन असेल, किडनी बरं. रिलेटेड काही इश्यूज असतील, हां, हां, तर हां. ह्याच्यावरती सुद्धा ट्रीटमेंट दिली जाते. योग्य मार्गदर्शन सुद्धा दिलं जातं हं, हं, आणि हं. सोबत काही डाएट चेंजेस काही असतील, तर बरोबर. तुम्हाला पीडीएफ सुद्धा दिले जाते. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षकांमधून जर कुणाला सरांकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल, ट्रीटमेंट सुरू करायची असेल, तर अर्थात सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची ओपीडी बारामती, सांगली आणि सध्या भूमकर चौकामध्ये पुण्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आहे. पण बारामती आणि सांगलीमध्ये ते स्वतः अवेलेबल असतात. बारामतीमध्ये स्वयंभू दवाखान्यामध्ये त्यांची ओपीडी असते प्रत्येक महिन्यातल्या महिन्यातल्या तिसऱ्या शनिवारी. प्रत्येक महिन्यातल्या 3ऱ्या शनिवारी असते आणि सांगलीला सुद्धा त्यांचा राउंड असतो. सो ज्यांना कुणाला अशा वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले आहेत किंवा ज्यांना खरोखरच आजार आहे, खूप स्ट्रेस आहे आणि त्यातून खरंच होमिओपॅथीची एक शेवटची आशा म्हणून होमिओपॅथीकडे पाहतायत, तर त्यांनी 100% सरांकडं मार्गदर्शनासाठी जरी आलात, तरी तुम्हाला फरक पडू शकतो. कमीत कमी तुम्हाला मोटिव्हेशन तर नक्कीच मिळू शकतं आणि होमिओपॅथीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सुद्धा बदलू शकतो. तर आज विक्रांत सरांशी बोलून आपण थायरॉइड, पीसीओडी आणि सोबतच इन्फर्टिलिटी या तिन्ही सुद्धा गोष्टींवर खूप डीपली चर्चा केली. सरांनी तिन्ही सुद्धा आजारांवर आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि आपण नेमकं कुठं चुकतोय हे सुद्धा सांगितलं. आपली लाईफस्टाईल बदला, व्यायाम करा, चांगलं खा आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. हे सरांनी सांगितलं. नक्कीच सर तुम्ही जे काही सांगितलंय, जे काही सजेशन आम्हाला दिलेलं आहे, पीसीओडी, इन्फर्टिलिटी आणि थायरॉइडच्या बाबतीत, ते अर्थात व्हिडिओ पाहणाऱ्या रुग्णाला 100% ते उपयोगी पडणारच आहे. तुम्ही आज आपल्या डॉक्टर बोलतोय या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात आणि आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना एवढ्या चांगल्या प्रकारे पीसीओडी, थायरॉइड आणि इन्फर्टिलिटी या तिन्ही सुद्धा गोष्टींची अगदी डीपली माहिती दिली. त्यासाठी खूप खूप थँक यू आणि पुन्हा सुद्धा नक्कीच आपण भेटत राहू. नक्कीच. थँक यू. येस.